हे दोन टेबल आहेत आपल्याकडे, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम स्टुडंट आणि सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम प्लेयर. आणि आता आपल्याला याच्यावरती इनर जॉईनची क्वेरी करायची. इनर तुम्ही दोन्ही टेबल मधला रेकॉर्ड व्यवस्थित बघा. पहिल्या टेबल मध्ये आयडी आहे 1 2 3 4 आणि दुसऱ्या टेबल मध्ये 1 2 5 6. म्हणजे काही आयडी अशी आहेत की जे दोन्ही टेबल मध्ये आहे. इनर जॉईन काय करतो तर इनर जॉईन फेचेस ऑल द रेकॉर्ड्स दॅट आर कॉमन इन बोथ द टेबल. म्हणजे दोन्ही टेबल मध्ये कॉमन असणारे गिव्स रेकॉर्ड दॅट बिलॉंग टू बोथ द टेबल्स. दोन्ही टेबल मधले असणारे रेकॉर्ड तुम्हाला इथं मिळतात. मग त्याचं सिंटॅक्स काय सांगितलंय, सिलेक्ट टेबल 1 डॉट कॉलम 1 कॉमा टेबल 2 डॉट कॉलम 2 असं सो ऑन फ्रॉम टेबल 1 इनर जॉईन टेबल 2. टेबल 1 इनर जॉईन टेबल 2 ऑन टेबल 1 डॉट कॉमन फील्ड इज इक्वल टू टेबल 2 डॉट कॉमन फील्ड. हा बोल ना. करते माझं आता शेवटचं लेक्चर चालू आहे. शेवटचं लेक्चर झालं की मी करीन. 5 4:30 पावणे 5 वाजता करते. हा बघा, सिलेक्ट क्वेरीचा सिंटॅक्स काय सांगितला, सिलेक्ट टेबल 1 डॉट कॉलम 1 कॉमा टेबल 2 डॉट कॉलम 2 फ्रॉम टेबल 1 इनर जॉईन टेबल 2 ऑन टेबल 1 डॉट कॉमन फील्ड इज इक्वल टू टेबल 2 डॉट कॉमन फील्ड. असा याचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, बघू आपण क्वेरी. आता ह्या दोन टेबल वरती इनर जॉईन करायचंय मला, तर मी कमांड काय देणार, सिलेक्ट. बघा क्वेश्चन असा दिला की डिस्प्ले आयडी नेम सिटी गेम अँड एक्सपिरियन्स ऑफ स्टुडंट. म्हणजे डिस्प्ले करताना तुम्हाला दोन्ही टेबल मधले कॉलम डिस्प्ले करायला सांगितले की सिलेक्ट आयडी म्हणजे डिस्प्ले नेम आयडी नेम सिटी गेम अँड एक्सपिरियन्स सगळं दोन्ही टेबल मधलं, तर तुम्हाला जॉईन लागणार. मग मी सिलेक्ट करताना कसं करेन बघा, सिलेक्ट स्टुडंट डॉट आयडी, स्टुडंट टेबलचं नाव डॉट कॉलमचं नाव कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी. किंवा अगदी टेबलची नावं नाही दिली तरी चालतात, पण कसं होतं आयडी कॉलम दोन्हीकडे मग कन्फ्युजन होतं. त्यामुळे मग मोस्टली स्टँडर्ड पद्धत आहे की टेबलचं नाव आणि डॉट कॉलमचं नाव असं द्या. म्हणजे स्टुडंट टेबल मधले सगळे कॉलम सांगितले. आता प्लेयर टेबल मधले प्लेयर डॉट गेम घेते मी. आयडी तर झालाच आहे ऑलरेडी. प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट इनर जॉईन सिंटॅक्स प्रमाणे फ्रॉम स्टुडंट इनर जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आयडी इज इक्वल टू प्लेयर डॉट आयडी. स्टुडंट डॉट आयडी इज इक्वल टू प्लेयर डॉट आयडी सेमीकोलन. सिलेक्ट स्टुडंट डॉट आयडी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी कॉमा प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स. EMP झालाय तिथं, एक्सपिरियन्स EXP फ्रॉम स्टुडंट इनर जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आयडी इज इक्वल टू प्लेयर डॉट आयडी सेमीकोलन. एंटर. बघा बघू, मला तेवढेच रेकॉर्ड मिळाले जे दोन्ही टेबल मध्ये आहेत. 1 आणि 2 आयडी वाले जे विद्यार्थी आहेत तेच आहेत दोन्ही टेबल मध्ये. फक्त एक तो काय करतो, पहिल्या टेबल मध्ये 1 रोल नंबर आहे, दुसऱ्या टेबल मध्ये 1 आहे, मग ते रेकॉर्ड घेणार. मग पहिल्या टेबल मध्ये 2 रोल नंबर आहे, दुसऱ्या टेबल मध्ये पण 2 आहे, मग ते रेकॉर्ड घेणार. मग पहिल्या टेबल मध्ये 3 आहे, दुसऱ्यामध्ये का नाहीये, मग ते नाही घेणार. पहिल्या टेबल मध्ये 4 आहे, दुसऱ्यामध्ये आहे का नाहीये, मग ते नाही घेणार. असं असे आयडी असेच रेकॉर्ड घेणार जे दोन्ही टेबल मध्ये कॉमन असलं पाहिजे. ज्या स्टुडंटचा आयडी इक्वल टू प्लेअरचा आयडी, म्हणजे दोन्हीकडे 1 to 1 to हेच रेकॉर्ड आहेत ना. मग 1 वाल्या विद्यार्थ्याचं 1 आणि 2 हे दोन्ही विद्यार्थ्याचे तुम्हाला डिटेल दिसतात, कारण 1 to वाले रेकॉर्ड इथं पण आहेत आणि प्लेअर मध्ये पण आहेत. त्यामुळे आउटपुट येताना पहिल्या विद्यार्थ्याचा आयडी नेम सिटी गेम आणि एक्सपिरियन्स असं आलं, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं पण आयडी नेम सिटी गेम आणि एक्सपिरियन्स असं सगळं आलं. दॅट इज इनर जॉईन. दोन्ही टेबल मधले बोथ द टेबल हॅव्हिंग रेकॉर्ड इन बोथ द टेबल, दोन्ही टेबल मध्ये असलेले रेकॉर्ड तुम्हाला मिळतील. कळलं का? काही डाऊट आहे? हे इनर जॉईन झालं, जे दोन्ही टेबल मधले कॉमन रेकॉर्ड काढून देतं. आता पुढचं मी सांगते आउटर जॉईन.
आउटर जॉईन. आउटर जॉईन काय करतं? इट अलाउज टू गेट डेटा फ्रॉम वन टेबल. Allows to get all data from one table and only matching row from other table. म्हणजे इट अलाउज टू गेट ऑल डेटा फ्रॉम वन टेबल. एका टेबल मधला सगळा डेटा तुम्हाला मिळणार काढायला काढून. अलाउज टू गेट ऑल डेटा फ्रॉम वन टेबल. एका टेबल मधला सगळा, पण दुसऱ्या टेबल मध्ये जेवढा मॅच होतो तेवढा. ज्याला नसेल मॅचिंग दुसऱ्या टेबल मध्ये तिथं न येणार असं. अलाउज टू गेट डेटा ऑल डेटा फ्रॉम वन टेबल अँड ओनली मॅचिंग रो फ्रॉम अदर टेबल. ठीक आहे. मग आउटर जॉईन परत 3 प्रकारचे येतात. लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन आणि फुल जॉईन, असे 3 येतात. आधी सांगते मी लेफ्ट आउटर जॉईन. लेफ्ट आउटर जॉईन fetches all records from left table. Fetch all records from left table and only matching from right table. ऑल रेकॉर्ड फ्रॉम लेफ्ट टेबल म्हणजे लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड येतात लेफ्ट जॉईन मध्ये, आणि राईट टेबल मध्ये जेवढे मॅच आहेत तेवढे येतात. आणि ज्यांना म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल लेफ्ट टेबल मध्ये 5 रेकॉर्ड आहेत आणि राईट मध्ये 6 आहेत, पण त्यामधले 3च मॅच होत आहेत, तर मग लेफ्ट वाले सगळे येणार 5च्या 5, आणि राईट मध्ये ज्यांना डेटा आहे त्यांना येणार, ज्यांना नाही तिथं नल येणार. असं म्हणते मी, ज्यांना नाही त्यांना नल येणार. त्याचा सिंटॅक्स असा येतो. सिंटॅक्स select table 1 dot column 1 comma table 2 dot column 2 from table 1 left join table 2 असं लिहायचं. मग अशी जिथे इनर जॉईन लिहिलं होतं तिथं लेफ्ट जॉईन लिहायचं. लेफ्ट जॉईन table 2 on table 1 dot common field is equal to table 2 dot common field. कॉमन फील्ड वरतीच कंडिशन द्यावी लागते. ठीक आहे. बघू लेफ्ट आउटर जॉईन. आता मला काय करायचंय, स्टुडंट टेबल मधले सगळे रेकॉर्ड दाखवायचे आणि प्लेयर टेबल मध्ये जेवढे मॅच आहेत तेवढेच. तर मग मी कमांड अशी देणार, select student.id comma student.name comma student.city comma player.game comma player.experience from student left join player on student.id is equal to player.id. Select student.id comma student.name comma student.city comma player.game comma player.experience from student left join player. आता लेफ्ट जॉईनच्या लेफ्टला कुठला टेबल आहे, स्टुडंट आहे ना, तर मग स्टुडंट टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार आणि प्लेयर मध्ये जेवढे मॅच आहेत तेवढे, ज्यांना मॅच नाही ते रेकॉर्ड नाही देणार, असं त्यांना नल येणार ज्यांना मॅच नाही त्यांना. आणि ऑन स्टुडंट डॉट आयडी इज इक्वल टू प्लेयर डॉट आयडी म्हणजे मला स्टुडंट टेबल मधले सगळे रेकॉर्ड दिसतील. आता 1 2 3 4 असे 4 रेकॉर्ड आहेत स्टुडंट टेबल मध्ये. 1 2 3 4 आयडी आहेत, तर मग 1 2 3 4 असे 4 रेकॉर्ड तयार होणार आहेत. 1 आणि 2 ला गेम आणि एक्सपिरियन्स पण दिसेल, कारण ते प्लेयर टेबल मध्ये पण आहेत. पण 3 आणि 4 रोल नंबर आहेत का प्लेयर टेबल मध्ये? नाही, मग त्यांना नल येईल. बघा लेफ्ट टेबल मधला सगळा डेटा येतोय. आयडी, नेम, सिटी, गेम, एक्सपिरियन्स, 5 कॉलम तयार झाले. लेफ्ट कॉलम मधले सगळे रेकॉर्ड आले बघा लेफ्ट टेबल मधले. 1 2 3 4 आयडी आले, त्यांना नेम, सिटी सगळे आले. पण राईट टेबल मध्ये जेवढे कॉलम आहेत गेम आणि एक्सपिरियन्स, त्यांच्यात फक्त 1 आणि 2 नंबरलाच डेटा आहे. 3 आणि 4 ला कुठे डेटा आहे? नाहीये.
प्लेयर टेबल मध्ये 3 आणि 4 रोल नंबरचे रेकॉर्ड नाहीयेत, मग त्या 3 वाल्याला काय येणार गेमचं नाव? नल. 3 वाल्याचा एक्सपिरियन्स पण नल, 4 वाल्यांची 4ची पण गेम नल, एक्सपिरियन्स पण नल, कारण त्यांना रेकॉर्डच नाहीये ना प्लेयर टेबल मध्ये. 3 आणि 4 ला स्टुडंट टेबल मध्ये रेकॉर्ड आहे, पण प्लेयर टेबल मध्ये रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे मग प्लेयर टेबल मध्ये गेम आणि एक्सपिरियन्स नल दाखवते 3 आणि 4 साठी. लेफ्ट आउटर जॉईन, लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार आणि राईट मध्ये ज्याला मॅच आहे त्याच्या व्हॅल्यू येतील, पण ज्याला मॅच नाही त्याला नल येणार. म्हणजे 3 नंबरला गेम नाहीये प्लेयर टेबल मध्ये आणि 4 नंबरला पण, तर मग त्यांना नल आले. दॅट इज लेफ्ट आउटर जॉईन. सेम असंच राईट आउटर जॉईन पण आहे. मग तिथं काय होणार? राईट टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार आणि लेफ्ट मधले जेवढे मॅच आहेत ना तेवढे. राईट टेबल मधले सगळे रेकॉर्ड येणार आणि लेफ्ट मध्ये जेवढे मॅच आहेत तेवढेच येणार. त्याला राईट आउटर जॉईन म्हणतात. Right outer join gives all data from right table and only matching from left table. Gives all data from right table and only matching from left table. मग फक्त लेफ्टच्या तिथं राईट जॉईन लिहायचं. सिलेक्ट टेबल 1, सिंटॅक्स बघा त्याचा. सिलेक्ट टेबल 1 dot column 1 table 2 dot column 2 from table 1 right join table 2 on table 1 dot common field is equal to table 2 dot common field. असं ते राईट जॉईन आला. ठीक आहे. मग हीच क्वेरी घेतेय मी. फक्त आता क्वेरी करताना कसं करते? राईट जॉईन असेल ना तर आयडी वाला कॉलम राईट टेबल मधला घ्यायचा. सिलेक्ट प्लेयर डॉट आयडी, आयडी वाला कॉलम आहे ना तो राईट टेबल मधला घ्यायचा. कॉमा स्टुडंट डॉट नेम, कॉमा स्टुडंट डॉट सिटी, कॉमा प्लेयर डॉट गेम, कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट राईट जॉईन प्लेयर. स्टुडंट राईट जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आयडी इक्वल टू प्लेयर डॉट आयडी. राईट टेबल मधला सगळे रेकॉर्ड येणार आहेत. म्हणजे आयडी बघा राईट टेबल मधले आले 1 2 5 6, प्लेयर टेबल मधले आले सगळे 1 2 5 6. हा, मग आता 1 2 ला दोन्ही टेबल मध्ये डेटा आहे त्यामुळे ते व्यवस्थित आले बघा. 2 रेकॉर्ड ABC सातारा चेस 5, 2 XYZ पुणे क्रिकेट 3. आता 5 नंबर वाला जो रेकॉर्ड आहे प्लेयर टेबल मधला त्याला मॅचिंग रेकॉर्ड नाहीये स्टुडंट टेबल मध्ये, मग त्याला नेम नल आलं, सिटी नल आलं, पण गेम आहे, एक्सपिरियन्स आहे ना. प्लेयर टेबल मधला रोल नंबर आहे हा. प्लेयर टेबल मध्ये व्हॉलीबॉल आणि एक्सपिरियन्स 2 आहे त्याला 5 वाल्याला, पण ते 5 रोल नंबर कुठं नाहीये? स्टुडंट टेबल मध्ये नाहीये, त्यामुळे त्याला नेम आणि सिटी आली नाही. किंवा 6 रोल नंबर प्लेयर टेबल मध्ये स्टुडंट मध्ये आहे का? नाहीये, त्यामुळे मग त्याला नेम आणि सिटी आलं नाही. त्याला गेम आणि एक्सपिरियन्स आलं पण नेम आणि सिटी आलेली नाही. दॅट इज राईट जॉईन. नेक्स्ट जॉईन बघतोय फुल जॉईन. fetches data from both the table. fetches all data, सगळे रेकॉर्ड येतात फ्रॉम बोथ द टेबल. दोन्ही टेबल मधला सगळा डेटा येतो सगळा, पण ज्याला जो मॅच आहे त्याला तो येतो, ज्याला मॅच नाही त्याला नल येतं. मग जसं आपण राईट जॉईन लेफ्ट जॉईन दिलं तसं तुम्ही फुल जॉईन पण देऊ शकता. हे असं फुल जॉईन. पण हा सिंटॅक्स MySQL मध्ये रन नाही होत. हा ना, हा सिंटॅक्स ओरॅकल साठी ठीक आहे, पण MySQL साठी हा सिंटॅक्स चालत नाही. बघा तुम्हाला दाखवते. मी काय करते, सिलेक्ट स्टुडंट डॉट आयडी, वरचीच क्वेरी घेते.
स्टुडंट डॉट आय डी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी आय डी 2 वेळा घेणार आहे आणि प्लेयर डॉट आय डी कॉमा प्लेयर डॉट गेम प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट फुल जॉईन. ही क्वेरी ओरॅकलला रन होते. फुल जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू प्लेयर डॉट आय डी. ही क्वेरी ओरॅकलला व्यवस्थित रन होते, पण मायस्क्यूएल ला होत नाही. मग मायस्क्यूएल साठी काय करायचं असतं, तर मायस्क्यूएल ला आधी लेफ्ट जॉईनची क्वेरी घ्यायची. बघा मी काय करते मायस्क्यूएल मध्ये क्वेरी काय केली, सिलेक्ट स्टुडंट डॉट आय डी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी कॉमा प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट लेफ्ट जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आय डी इक्वल टू प्लेयर डॉट आय डी. इथं लिहायचं युनियन. युनियन आणि पुढे राईट जॉईनची क्वेरी द्यायची. सिलेक्ट प्लेयर डॉट आय डी राईट जॉईनची कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी कॉमा प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट राईट जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आय डी इक्वल टू प्लेयर डॉट आय डी मध्ये युनियन लिहायचं. हे बघा दोन्ही टेबल मधला डेटा आलाय. कशी क्वेरी केली मी मायस्क्यूएल मध्ये, सिलेक्ट स्टुडंट डॉट आय डी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी कॉमा प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट लेफ्ट जॉईन प्लेयर ऑन स्टुडंट डॉट आय डी इक्वल टू प्लेयर डॉट आय डी आणि पुढे लिहिलं युनियन. युनियननी जॉईन होतात दोन्ही, दोघांचं आउटपुट जॉईन होणार. स्टुडंट सिलेक्ट प्लेयर डॉट आय डी, दुसरी ही राईट जॉईनची क्वेरी ना, प्लेयर डॉट आय डी घेतला झालं. मग आता आधी लेफ्ट टेबल मधले सगळे रेकॉर्ड आले बघा, 1 2 3 1 2 3 4 हे ना 4 ते लेफ्ट टेबल मधले. ठीक आहे, त्यांना नेम सिटी सगळं आलंय आणि 3 4 वाल्यांना गेम एक्सपिरियन्स नाही आलेलं आणि 5 आणि 6 ते राईट टेबल मधले, त्यामुळे गेम आणि एक्सपिरियन्स आले आणि त्यांना नेम आणि सिटी आलेलं नाही. दॅट इज फुल जॉईन. सगळा डेटा दिसला तुम्हाला, पण ज्याला जे मॅच आहे ते येणार, ज्याला मॅच नाही त्याला नल येणार. अजून एक सिंटॅक्स मला तुम्हाला इनर जॉईनचा सांगायचा आहे. इनर जॉईनचा जो सिंटॅक्स आहे हा पण येतो इनर जॉईनचा. सिलेक्ट पहिला टेबल ए डॉट कॉलम 1 कॉमा बी डॉट कॉलम 2 असं सो ऑन फ्रॉम टेबल 1 त्याला ए असं अलायन्स द्यायचं, कॉमा टेबल 2 त्याला बी असं अलायन्स द्यायचं. व्हेअर ए डॉट कॉमन फील्ड इक्वल टू बी डॉट कॉमन फील्ड असं पण इनर जॉईन होतो. इनर जॉईन आणि ऑन वगैरे शब्द नाही वापरले तरी चालतात. कसं, फ्रॉम पहिला टेबल कॉमा दुसरा टेबल, व्हेअर पहिल्या टेबल मधला कॉमन फील्ड इज इक्वल टू दुसऱ्या टेबल मधला कॉमन फील्ड. बघा, पानी दे रहा है इलाके में को, तो एक एक्झाम्पल दाखवते, दोन्ही टेबल मधला डेटा घेऊन दाखवते. सिलेक्ट स्टुडंट डॉट आय डी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा फ्रॉम, नाही गेम पण पाहिजे ना आपल्याला, प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट कॉमा प्लेयर असं डायरेक्ट लिहायचं, स्टुडंट कॉमा प्लेयर वेअर स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू प्लेयर डॉट आय डी. आउटपुट बघा इनर जॉईन सारखं झालं सेम, फक्त ते इनर जॉईन शब्द वापरलेच नाही. डायरेक्ट सिलेक्ट स्टुडंट डॉट आय डी कॉमा स्टुडंट डॉट नेम कॉमा स्टुडंट डॉट सिटी कॉमा प्लेयर डॉट गेम कॉमा प्लेयर डॉट एक्सपिरियन्स फ्रॉम स्टुडंट कॉमा प्लेयर वेअर स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू प्लेयर डॉट आय डी. कळतंय का तुम्हाला?
ठीक आहे, असे आपण इनर जॉईन वापरू शकतो. ही पण एक पद्धत आहे. नेक्स्ट आता मी तुम्हाला सांगते सेट ऑपरेशन्स. सेट ऑपरेशन्स म्हणजे समजा तुम्हाला 2 टेबल मधला डेटा घेऊन जोडायचा आहे, तर तुम्ही सेट ऑपरेशन्स करू शकता. त्यामध्ये येतात युनियन, इंटरसेक्ट, आणि मायनस, 3 आहेत. आणि अजून एक येतं युनियन ऑल. आधी युनियन सांगतो. युनियन काय करतं, दोन्ही टेबल मधला डेटा घेऊन दाखवतो, पण एक रेकॉर्ड एकदाच दिसणार. लक्षात घ्या, रिपिटेशन होत नाही, डुप्लिकेट अवॉइड केला. म्हणजे कंबाईन्स रिझल्ट ऑफ 2 क्वेरीज. Result of 2 queries, avoid duplicates. डुप्लिकेट्स अवॉइड केले जातात. एक एक्झाम्पल सांगते बघा. माझ्याकडे स्टुडंट टेबल एक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करते, आणि ऍडमिशन टेबल एक आहे. ऍडमिशन स्टुडंट टेबल आहे. अजून कुठलं टेबल आहे, शो टेबल्स बघू. काय असतं माहितीये का, हे जे सेट ऑपरेशन आहेत ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला असे टेबल पाहिजेत की त्यांच्यात कॉलम सेमच असतील. स्टुडंट टेबल मध्ये रोल नंबर, नेम, सिटी आहे ना. मी एक काम करते, ओल्ड स्टुडंट नावाचा टेबल बनवते, ओल्ड स्टुडंट, आणि त्याच्यात पण तेच कॉलम घेते, रोल नंबर, नेम आणि सिटी. क्रिएट टेबल. टेबल बनवण्यासाठी कमांड क्रिएट टेबल कमांड. क्रिएट टेबल ओल्ड स्टुडंट, ओल्ड अंडरस्कोर स्टुडंट देते, कंसात आयडी इंटीजर, नेम डेटा टाइप देतोय पुढे varchar 20, आणि सिटी varchar 20. टेबल तयार झाला. आता त्या टेबल मध्ये रेकॉर्ड भरू. रेकॉर्ड भरण्यासाठी इन्सर्ट इंटू ची कमांड. इन्सर्ट इंटू ओल्ड अंडरस्कोर स्टुडंट, व्हॅल्यूज आयडी नेम. टेबल मध्ये स्टुडंट टेबल मध्ये कुठले कुठले टेबल, एबीसी सातारा. जे व्हॅरकॅर असतात त्यांना सिंगल कोट द्यायचे. इन्सर्ट इंटू ओल्ड स्टुडंट, स्पेलिंग चुकलंय, ओल्ड स्टुडंट, आणि व्हॅल्यूज 3 व्हॅल्यू दिल्या. आता अजून एक देते, 2 रेकॉर्ड कॉमन देऊ, वरच्या टेबल मध्ये पण आहे, स्टुडंट मध्ये सुद्धा, आणि इथं. तिसरं देऊ AWD Y. AWD Y. आणि काही वेगळे देते. स्टुडंट टेबल मध्ये हा डेटा आहे, तो बघितलाच आहे तुम्ही. आयडी नेम सिटी 1 2 3 4, आणि ओल्ड स्टुडंट मधला डेटा पण इथे ओपन करते, सिलेक्ट स्टार फ्रॉम ओल्ड स्टुडंट. 1 3 12 13, आयडी नेम सिटी. मग आता युनियन काय करतं, युनियन दोन्ही टेबल मधले जे रेकॉर्ड कॉमन आहेत ते एकदा आणतं. दोन्ही टेबल मधला डेटा दाखवणार तुम्हाला, फक्त कॉलम सेम पाहिजेत ना दोन्ही टेबलचे, म्हणून तुम्ही कॉलमची नाव सेम घेतली. तिकडे पण आयडी नेम सिटी आहे, ओल्ड स्टुडंट मध्ये पण आयडी नेम सिटी आहे. तर मी आता कमांड कशी करते बघा, सिलेक्ट
स्टार फ्रॉम स्टुडंट एंटर युनियन आणि आता सिलेक्ट स्टार फ्रॉम ओल्ड स्टुडंट. दोन्ही टेबल मधला डेटा दिसणार. ओल्ड अंडरस्कोर स्टुडंट आहे. दोन्ही टेबल मधले रेकॉर्ड आले बघा. 1 2 3 4 हे पहिल्या टेबल मधले आहेत आणि 1 2 पण होते पहिल्या टेबल. 1 आणि 3 पण होतं दुसऱ्या टेबल मध्ये, पण ते एक रेकॉर्ड एकदा झालं. पण दोन्ही टेबल मधला डेटा आला. डेटा रेकॉर्ड दोन्ही टेबल मधले आलेत. ठीक आहे, दॅट इज युनियन. आणि एक रेकॉर्ड एकदा झाले. म्हणजे जसं आता स्टुडंट टेबल मध्ये 1 रोल नंबर आणि 3 रोल नंबर सेम होता. स्टुडंट आणि ओल्ड स्टुडंट दोन्ही टेबल मध्ये 1 आणि 3 नंबरचे रेकॉर्ड आहेत, पण ते एकदाच आले. युनियन ऑल पण आहे, पण ते रिपिटेशन विथ रिपिटेशन दाखवतो. युनियन ऑल करते बघा. युनियन ऑल. आता विथ रिपीटेड डेटा. युनियन ऑल म्हटलं ना की मग सगळे रेकॉर्ड येतात आणि रिपिटेशन सहित. हे काय 1 2 3 4 1 2 3 4 1 3 12 13 रिपीट रेकॉर्ड आले. म्हणजे युनियन प्रत्येक रेकॉर्ड एकदाच दाखवतो. जरी असले दोन्ही टेबल मध्ये सेम रेकॉर्ड तरी एक रेकॉर्ड एकदाच युनियननी. आणि युनियन ऑलनी विथ रिपिटेशन येतो. म्हणजे दोन्ही टेबल मधले सगळे रेकॉर्ड दिसणार विथ रिपिटेशन. दॅट इज युनियन ऑल. पुढे इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे असे रेकॉर्ड दिसणार जे दोन्ही टेबल मध्ये आहेत. असे रेकॉर्ड जे दोन्ही टेबल मध्ये आहेत. बघा मी कमांड करते. 1-2 मिनिटं मी MySQL क्लोज करून परत चालू करते. यूज इनोव्हेशन मे 19 ना. इनोव्हेशन मे 2019 का. हा, मे 2019. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. इंटरसेक्ट बघतो आपण. इंटरसेक्ट म्हणजे दोन्ही टेबल मधला कॉलम येणार. आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम ओल्ड स्टुडंट. म्हणजे असे रेकॉर्ड दिसतील जे दोन्ही टेबल मध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इंटरसेक्ट दोन्ही मध्ये पण आहेत. असेच दिसतील. इंटरसेक्ट सपोर्ट नाही करत आहे वाटतं इथं MySQL मध्ये. ओरॅकल मध्ये होत आहे सपोर्ट इंटरसेक्ट. मग मायनस पण नसेल होत. बघू एकदा. मायनस पण नाही होत. ठीक आहे, मी ओरॅकल मध्ये दाखवते मग ह्याचं एक्झाम्पल. पण ते ऑपरेटर आहेत. Oracle database 10G Express Edition. गो टू डेटाबेस होम पेज. ओरॅकल मध्ये कसं करतो बघा. युजर नेम सिस्टीम, पासवर्ड टायगर. आधी टेबल बघू आपण कुठले कुठले टेबल आहेत. स्टुडंट आणि ओल्ड स्टुडंट किंवा असं कुठलं आहे का बघू. आहे. ओल्ड स्टुडंट आहे आणि स्टुडंट पण असेल. ओल्ड स्टुडंट पण आहे आणि स्टुडंट पण आहे.
एसक्यूएल मध्ये एसक्यूएल कमांड, इथं असा ऑप्शन असतो एसक्यूएल मध्ये एसक्यूएल कमांड, एंटर कमांड, इथं कमांड द्यायची. आधी सिलेक्ट स्टार फ्रॉम ची कमांड देऊ. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, कमांड सिलेक्ट करायची आणि रन करायचं. रोल नंबर, नेम आणि सिटी आहेत. हा, आणि दुसरा सिलेक्ट स्टार फ्रॉम ओल्ड स्टुडंट, रन. रोल नंबर, नेम आणि सिटी आहेत. हा, मग आता मला इंटरसेक्ट करायचं आहे, तर मी फक्त इथं दोघांच्या मध्ये लिहिते इंटरसेक्ट. मला ते रेकॉर्ड दिसतील. इंटरसेक्ट जे दोन्ही टेबल मध्ये आहेत. ही सगळी क्वेरी सिलेक्ट केली, रन. हे दोनच रेकॉर्ड आहे जे दोन्ही टेबल मध्ये इंटरसेक्ट दोन्ही मध्ये आहेत असे दिसतात. आणि मायनस म्हणजे स्टुडंट मध्ये आहेत पण ओल्ड स्टुडंट मध्ये नाहीत असे रेकॉर्ड दिसतील. म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट मायनस ओल्ड स्टुडंट म्हणजे असे रेकॉर्ड दिसतील जे फक्त स्टुडंट टेबल मध्ये आहेत पण ओल्ड स्टुडंट मध्ये नाहीत. रन करतो. हे फक्त स्टुडंट टेबल मधले रेकॉर्ड आले जे ओल्ड स्टुडंट मध्ये नाहीयेत. मायनस सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट म्हणजे स्टुडंट मधले रेकॉर्ड दिसणार आहेत पण कोणते, जे ओल्ड मध्ये नाहीत ते. 101 आणि 102 दोन्ही टेबल मध्ये, त्यामुळे ते आले नाहीत. बघा इथं 101 आणि 102 कळलं का. इंटरसेक्ट आणि बघा नुसतं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर तुम्हाला कमांड दिसतात. स्टुडंट टेबल मध्ये 101, 102, 103, 105, 111, 12, 13, 14 असे आहेत. आणि ओल्ड स्टुडंट मध्ये कोणते कोणते आहेत. रन 101, 102, 104, 108 म्हणजे दोनच रेकॉर्ड असे जे दोन्ही टेबल मध्ये आहेत. मग इंटरसेक्टनी फक्त तेच येतात, दोन्ही असणार. इंटरसेक्ट रन दोन्ही मध्ये, आणि मायनसनी फक्त पहिल्या मधले दिसणार, दुसऱ्या मधले नाही. बघा 101, 102 आले नाहीत, पहिल्या मधले बाकी सगळे आले. 3, 5, 11, 111, 112, 113, 114 हे झाले सेट ऑपरेशन्स. ठीक आहे, काही डाऊट आहे का तुम्हाला.